हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅट्रायसिसमध्ये जे काही डाऊट्स आहेत काही मुलांना, एस्पेशली वर्ड प्रॉब्लेम्स आणि इतर काही एखाद दुसरा मला जो डाऊट विचारला गेला इतर पुस्तकातले MCQ सोडवताना तो मी एक्सप्लेन करणार आहे. तर हा पहिला क्वेश्चन असा आहे, इफ A is a square matrix or A is a matrix such that 4A cube plus 2A square plus 7A plus I equals O आहे ते null matrix, then A inverse equals dash. तर मग ते तुम्हाला तिथे तीन चार ऑप्शन्स जे काय असतील ते दिले, चारही ऑप्शन दिले. ए हा मॅट्रिक्स असा आहे की जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. ए मॅट्रिक्स असा आहे की जो इथे रिप्लेस केला ए च्या जागी आणि आयडेंटिटीच्या जागी आय रिप्लेस केला तर त्याचा आन्सर नल मॅट्रिक्स येतो. तर ए इन्व्हर्स काय आहे असं आपल्याला विचारलं. खूप सोपा टाईप असतो हा, फक्त त्याची पहिली स्टेप तुम्हाला कशी करायची एवढी समजलं की हा टाईप सगळ्यांना जमायला लागतो. आता सोल्युशन लिहिताना हे सगळं रिलेशन आहे तसं पहिल्यांदा लिहून घ्यायचं, म्हणजे 4A क्यूब पासून नल मॅट्रिक्स पर्यंत पुन्हा लिहून घ्यायचं. ऍक्च्युली हे MCQ जर डायरेक्ट स्टेप करायचं आपल्याला. बघा, प्री मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय A इन्व्हर्स वी गेट, दोन्ही बाजूला इक्वेशनच्या दोन्ही बाजूला A इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे A इन्व्हर्स इनटू ब्रॅकेट 4A क्यूब प्लस 2A स्क्वेअर प्लस 7A प्लस आयडेंटिटी मॅट्रिक्स इज इक्वल टू A इन्व्हर्स इनटू O म्हणजे नल मॅट्रिक्स ऍज इट इज. A इन्व्हर्स इनटू नल मॅट्रिक्स. आता या A इन्व्हर्स ना आपण मल्टिप्लाय करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. 4 A इन्व्हर्स इनटू A क्यूब प्लस 2 A इन्व्हर्स इनटू A स्क्वेअर प्लस 7 A इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स इनटू I इक्वल्स नल मॅट्रिक्स ऍज इट इज. यातले सगळे एलिमेंट 0 असतात, त्याला A इन्व्हर्स ने मल्टिप्लाय केले की पुन्हा काय येतो, नल मॅट्रिक्स. आता यातल्या महत्त्वाच्या स्टेप बघा. 4 ह्यातला A इन्व्हर्स आहे तसा लिहिणार आहे पहिल्यांदा मी, आणि A क्यूब ला मी A इनटू A स्क्वेअर लिहिणार आहे. हे बघा, A क्यूबच्या जागी A इनटू A स्क्वेअर प्लस 2 A इन्व्हर्स ह्या A स्क्वेअर ला मी A इनटू A लिहिणार आहे प्लस ऍज इट इज 7 A इन्व्हर्स इनटू A ऍज इट इज प्लस, तुम्हाला मागे मी बऱ्याचदा सांगितलंय, आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की तेच आन्सर मिळेल. मग आयडेंटिटीनं A इन्व्हर्सला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार आपल्याला, A इन्व्हर्स इज इक्वल टू नल मॅट्रिक्स ऍज इट इज. आता मी यातला अंडरलाईन केलेल्या पार्ट कडे काळजी करून बघा. A इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स इनटू A इन्व्हर्स इनटू A या पार्ट कडे बघा. 4 ऍज इट इज A इन्व्हर्स इनटू A म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स इनटू A स्क्वेअर ऍज इट इज प्लस 2 A इन्व्हर्स इनटू A म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स इनटू A ऍज इट इज प्लस 7 A इन्व्हर्स इनटू A म्हणजेच आयडेंटिटी प्लस A इन्व्हर्स ऍज इट इज इक्वल्स नल मॅट्रिक्स. 4 आता मला सांगा, आयडेंटिटीने जर A स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर A स्क्वेअरच मिळणार. आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की तोच मॅट्रिक्स मिळणार. ट्वाइस ऍज इट इज आयडेंटिटीने A ला मल्टिप्लाय केलं Aच मिळेल आपल्याला प्लस 7I ऍज इट इज प्लस A इन्व्हर्स ऍज इट इज इक्वल्स नल मॅट्रिक्स. आता आपल्याला A इन्व्हर्स पाहिजे, मग मी हा इथून एवढा सगळा जो पार्ट आहे इथपर्यंत हा सगळ्याचा सगळा पार्ट RHS मध्ये मी ट्रान्सफर करणार आहे. हा सगळा पार्ट म्हणजे काय शिल्लक राहिले इथे सांगा. आता A इन्व्हर्स शिल्लक राहिले. हा सगळा पार्ट जर RHS मध्ये गेला तर प्रत्येकाचं साइन चेंज होईल, याचं आणि ते साइन एकदाच मायनस मी कॉमन काढेल ब्रॅकेट मध्ये. हे 4A इन्व्हर्स 4A स्क्वेअर
4a square plus twice a plus twice a plus 7i plus 7i. ऍक्च्युली प्रत्येक टर्म निगेटिव्ह आहे, -4a स्क्वेअर आहे, मायनस ट्वाइस आहे, -7 आहे, पण सगळ्यातून आपण काय केलंय मायनस साइन त्यातनं कॉमन काढलेलं आहे. आणि मग हे तुम्हाला ऑप्शन ABCD मध्ये कुठं पाहायला मिळतं का बघा. माझ्यामध्ये त्यातला ऑप्शन B आहे जो तुम्हाला हे आन्सर A इनवर्सचं देईल. या प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. ओके, आता आपण काही वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. हे काही स्टुडंट्सना हे वर्ड प्रॉब्लेम जमत नाही आहेत, त्यांनी मला तसं पर्सनल मेसेज टाकलेला होता. तर त्यांच्याकरता मी हे इक्वेशन्स तयार करून देणार आहे आणि कसं सोडवायचं याकरता मी एकदा परत सांगतो. लक्षात, इक्वेशन्स सॉल्व्ह करायच्या दोन मेथड्स आहेत. एकाचं नाव आहे इन्व्हर्जन मेथड आणि दुसऱ्याचं नाव आहे रिडक्शन मेथड. पैकी ज्यावेळी तुम्हाला फक्त इक्वेशन्स त्यांनी दिलेले असतात आणि ज्यावेळी सांगितलेलं असतं की यूज दिस मेथड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, त्यावेळी त्या मेथडचा वापर करायचा. पण वर्ड प्रॉब्लेमच्या बाबतीत मात्र तुम्हाला हवी ती मेथड वापरता येते. आयदर इन्व्हर्जन मेथड और रिडक्शन मेथड, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ते. मी फक्त इक्वेशन्स फ्रेम करून देणार आहे आणि आपला आन्सर चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हे आपल्याला स्वतःला कळू शकतं. तुमचं फायनल आन्सर आल्यानंतर तुमचे 2 किंवा 3 जे काही इक्वेशन्स आपण इथे तयार करणार आहोत ते सगळेच्या सगळे जर सॅटिस्फाय झाले तर तुमचं प्रॉब्लेमचा आन्सर बरोबर आहे. टेक्स्टबुकच्या मागचा आन्सर काही असू देत, तुम्ही स्वतः आन्सर्स व्हेरीफाय करू शकता. ओके, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फक्त इक्वेशन्स फ्रेम करून देणार आहेत आणि ज्यांना इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड येत नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. फार अवघड मेथड नाही आहेत त्या, पण लेंथ मात्र त्याला थोडीशी मोठी असते. MCQ सोडवताना कुठलीही मेथड वापरायची नसते. MCQ सोडवताना ऑप्शन मधले XYZ च्या व्हॅल्यूज किंवा X आणि Y च्या व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये रिप्लेस करून चेक करायचे असतात. ओके, आता मी पहिल्यांदा एक्सरसाइज 2.3 मधले काही प्रॉब्लेम दाखवणार आहे, म्हणजे सगळेच जवळपास. एक्सरसाइज 2.3 त्यामधले आपण वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुमच्या समोर ते प्रॉब्लेम लिहिलेले असले पाहिजेत किंवा त्याची प्रिंटआउट तरी तुम्ही काढलेली असली पाहिजे, जशी मी काढलेली असते. थर्ड क्वेश्चन बघूया आपण त्यातला. थर्ड वर्ड, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 इरेझर्स इज ₹60. द कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल्स, 4 पेन्स अँड 6 इरेझर्स is ₹90, whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is ₹70. Find the cost of each item by using matrices. फक्त एवढं म्हणले त्यांनी, by using matrices. कोणती मेथड वापरायची वगैरे काहीही सांगितलेलं नाही. सुरुवात अशी करायची. मी फक्त पहिल्या क्वेश्चनला जरा तुम्हाला डिटेल घेऊन दाखवतो. लेट द कॉस्ट of a pen, comma, sequence कसा बघूया, पेन्सिल पेन इरेझर असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, सो लेट द कॉस्ट ऑफ अ पेन्सिल करू आपण पहिल्यांदा. लेट द कॉस्ट ऑफ अ पेन्सिल, अ पेन and an eraser be rupees X, Y and Z respectively. म्हणजे एका पेन्सिलची कॉस्ट X आहे, त्यानंतर एका पेनची कॉस्ट Y आहे आणि इरेझरची कॉस्ट काय दिली आपल्याला, तर ₹Z दिली. आता पहिली कंडिशन बघा, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, म्हणजे अकॉर्डिंग टू कंडिशन असं पहिल्यांदा म्हणायचं. अकॉर्डिंग टू कंडिशन, कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल म्हणजे 4X प्लस 3 पेन्स म्हणजे 3Y प्लस इरेझर्स किती आहेत बघा 2 ट्वाइस Z, यांची कॉस्ट आपल्याला ₹60 दिलेली आहे. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल्स म्हणजे 2X, कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल्स
4 पेन्स म्हणजे 4y प्लस 6 इरेजर्स 6z ही कॉस्ट आपल्याला 90 रुपीज दिलेली आहे. whereas the cost of 6 pencils म्हणजे 6x, 2 pens म्हणजे 2y प्लस 3 इरेजर्स म्हणजे 3z यांची कॉस्ट आपल्याला 70 रुपीज दिलेली आहे. आणि फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम असं विचारले युजिंग मॅट्रिसेस. आता हे इक्वेशन सोडवताना कुठल्याही जरी तुम्ही मेथड वापरत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा जो कॉमन पार्ट येतो तो लेट ax equals b be the matrix form of given equations, ज्यामध्ये a म्हणजे यातल्या सगळ्या कोइफिशियंट्सचा मॅट्रिक्स असेल, कोइफिशियंट्सचा, x म्हणजे व्हेरिएबलचा कॉलम मॅट्रिक्स असेल आणि b म्हणजे RHS मध्ये असणाऱ्या कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स असेल. आणि मग त्यानंतर तुम्ही आयदर रिडक्शन मेथड किंवा इन्व्हर्जन मेथड यापैकी काहीही वापरून हा प्रॉब्लेम पुढे सिम्प्लिफाय केला तरी चालू शकतो. मी फक्त तुम्हाला इक्वेशन फ्रेम करून दाखवणार आहे. Now let's move on to the next question. If 3 numbers are added, त्यातला question number 4 आहे हा. If 3 numbers are added, their sum is 2. If 2 times the second number is subtracted from the sum of first and third number, we get 8. And if 3 times the first number is added to the sum of second and third number, we get 4. Find the numbers using matrices. बघ, त्यासाठी म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर हा प्रॉब्लेम लिहिलेला असला पाहिजे तरच तुम्हाला समजणार. लेट द 3 numbers be, let the 3 numbers be x, y and z रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हा त्यातला फर्स्ट नंबर आहे, हा त्यातला सेकंड नंबर आहे आणि हा त्यातला थर्ड नंबर आहे. अकॉर्डिंग टू द कंडिशन्स असं म्हणायचं. आणि पहिली कंडिशन वाचा, इफ 3 numbers आर ऍडेड देअर सम इज 2. सिंपल कंडिशन आहे, x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स 2 ही त्यांची पहिली कंडिशन आहे. आता सेकंड कंडिशनला थोडंसं रफर करायचं का, तर हा एक्स वाय झेड चा सिक्वेन्स आहे ना तो कायम इथं सेम राहायला पाहिजे यासाठी. मग आता बघा काय म्हणले बघा सेकंड कंडिशन मध्ये, इफ 2 times the second number, हे बघा 2 times the second number twice y, 2 times the second number is subtracted from the sum of first and third number. If this number is subtracted from the sum of first and third number, म्हणजे हा नंबर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे कशातनं, फ्रॉम द सम ऑफ म्हणजे x प्लस झेड यांच्या टोटल मधून तुम्हाला 2y सबट्रॅक्ट केले की तुम्हाला काय मिळणार आहे, देन वी गेट 8 असं त्यांनी म्हणलेलं आहे. मग आता हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर x प्लस झेड मायनस 2y इक्वल्स 8. मायनस 2y मी फक्त मध्ये घेणार आहे म्हणजे सेकंड इक्वेशन आपल्याला x मायनस 2y प्लस झेड ऍज इट इज इक्वल टू 8. हे झालं सेकंड इक्वेशन. हे रफवर केलं. नेक्स्ट त्यातली पुढची कंडिशन बघा, इफ 3 times द फर्स्ट नंबर, पुन्हा रफवर बघतो आपण, इफ 3 times द फर्स्ट नंबर म्हणजे 3x, इफ 3 times द फर्स्ट नंबर is added to the sum of second and third is added to the sum of second and third म्हणजे y plus z, then we get 4 असं म्हणलेलं आहे. प्लेन आहे, काही म्हणजे फारसा अवघड नाही, याच्यात काही चेंजेस करायची गरज नाही. 3x प्लस y प्लस z इक्वल्स 4 हे तुमचं थर्ड इक्वेशन झालं. आणि यापुढे सॉल्व्ह करताना मी मगाशी म्हणण्याप्रमाणे आयदर मॅट्रिक्स रिडक्शन मेथड मध्ये वापर करा किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्जन और जस्ट इन्व्हर्जन मेथडने केलं तरी चालेल. नाउ नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघा. द टोटल कॉस्ट ऑफ 3 TV sets and 2 VCRs is rupees 35,000. The shopkeeper wants a profit of rupees 1,000 per television and rupees 500 per VCR. He can sell 2 TV sets and 1 VCR
and get the total revenue of rupees 21,500. Find the cost price and selling price of a TV set and a VCR. थोडासा वेगळा टाईपचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. लेट द CP म्हणजे कॉस्ट प्राइस ऑफ अ TV and a VCR be rupees X and Y respectively. म्हणजे एका टीव्हीची कॉस्ट प्राइस X असेल, टीव्हीची कॉस्ट प्राइस X असेल आणि VCR ची प्राइस काय असेल तर ती Y असेल. पहिली कंडिशन अशी आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, 3 TV सेट्स म्हणजे 3X and 2 VCR म्हणजे 2Y यांची टोटल कॉस्ट आहे 35,000. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता पुढे नीट वाचा. अ शॉपकीपर वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ रुपीज 1,000 पर टीव्ही किंवा टेलिव्हिजन अँड रुपीज 500 पर VCR. बघा प्रॉफिट, मी इथं साईडला प्रॉफिट लिहितो. प्रॉफिट सांगा टीव्हीचा प्रॉफिट त्याला किती घ्यायचा आहे, टीव्हीवरती पर टेलिव्हिजन 1,000 रुपीज त्याला प्रॉफिट पाहिजे. आणि VCR करता त्याला VCR व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर या करता त्याला 500 रुपये प्रॉफिट पाहिजे, 500 रुपीज प्रॉफिट पाहिजे. आणि नंतर तो काही वस्तू तिथं विकणार आहे. आता मला सांगा तो टीव्ही एक केवढ्याला घेतो, X रुपयाला घेतो. एक टेलिव्हिजन केवढ्याला परचेस करतो, X, आणि त्याच्यावर 1,000 त्याला प्रॉफिट पाहिजे. म्हणजे SP सेलिंग प्राइस ऑफ अ टीव्ही किती असली पाहिजे सांगा, एका टीव्हीची X प्लस 1,000 ही एका टीव्हीची सेलिंग प्राइस असली पाहिजे. तसंच सेलिंग प्राइस ऑफ अ VCR, मला सांगा एक VCR तो केवढ्याला परचेस करतो Y आणि विकताना त्याच्यावर 500 रुपये प्रॉफिट घेतो. म्हणजे त्याची सेलिंग प्राइस Y प्लस 500 असली पाहिजे. आणि मग तुमच्या सेकंड कंडिशन कडे यायचं. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, ही होती फर्स्ट कंडिशन, इथं होत होते अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आणि आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. बघा कंडिशन अशी आहे, काय म्हणले बघा त्यांनी की if he can sell 2 TV sets and 1 VCR. मला सांगा 2 टीव्ही आणि 1 VCR विकायचं आहे त्याला. मला सांगा एका टीव्हीची सेलिंग प्राइस एवढी आहे, तर 2 टेलिव्हिजनची सेलिंग प्राइस 2 इंटू ब्रॅकेट X प्लस 1,000 प्लस एक VCR, VCR ची सेलिंग प्राइस आहे Y प्लस 500 असा एक VCR. आणि एवढा करून त्यांना रेव्हेन्यू किती जनरेट केलाय, रेव्हेन्यू किती मिळवलाय त्यांनी, 21,500 इतका रेव्हेन्यू तुम्हाला त्यातनं मिळणार आहे. मग ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल. 2 इंटू X दॅट इज 2X प्लस 2 इंटू 1,000 2,000 प्लस 1 इंटू Y प्लस 500 ॲज इट इज इक्वल्स 21,500. आता हे 2X प्लस Y जे ते आहे तसे LHS मध्ये ठेवणार आहे. 2X प्लस Y प्लस याची आणि याची ऍडिशन आहे 2,500 इज इक्वल टू 21,500 ॲज इट इज. आता जर आपण 2,500 इथे लिहून सबट्रॅक्ट केले किंवा मायनस केले तर 2X प्लस Y इज इक्वल टू 2,500 ट्रान्सफर करा आणि 21,500 म्हणून ते मायनस करा. शिल्लक राहतील 19,000 हे तुमचं इक्वेशन 2 असेल, इक्वेशन 2. आणि इथं जे होतं ते आपलं इक्वेशन 1 होतं. हे इक्वेशन 1, इथं इक्वेशन 2. आणि आता हे दोन इक्वेशन्स तुम्हाला एकाखाली पुन्हा लिहून घ्यायचे. देअरफॉर द इक्वेशन्स आर, हे दोन्ही इक्वेशन्स एकाखाली लिहून घ्यायचे आणि आयदर बाय रिडक्शन मेथड और बाय इन्व्हर्जन मेथड हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता मी मिसलेनियस मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट मिसलेनियस मधला थर्ड क्वेश्चन बघा. आता मिसलेनियस 2B त्यातला थर्ड, मिसलेनियस 2B थर्ड क्वेश्चन. The sum of three numbers is 6. If we multiply third number by 3 and add it to second number, we get 11.
by adding first and third numbers we get a number which is double the second number. Use this information and find a system of linear equation, म्हणजे इक्वेशन्स तयार करा, and find the three numbers using matrices. म्हणजे इथेही मेथड सांगितलेली नाही आहे, आयदर रिडक्शन मेथड और इन्वर्जन मेथड, तुम्हाला जी हवी ती. नेहमीप्रमाणे लेट द थ्री नंबर्स बी एक्स वाय झेड. आता मी सगळं फारसं लिहित असणार नाही, इक्वेशन फक्त फ्रेम करून टाकणार आहे. लेट द थ्री नंबर्स बी एक्स वाय झेड. फर्स्ट कंडिशन अशी आहे, सम ऑफ थ्री नंबर्स इज 6, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. हे झालं तुमचं इक्वेशन 1. सेकंड कंडिशन अशी आहे, बाय ऍडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर्स, म्हणजे एक्स प्लस झेड यांना ऍड केल्यानंतर वी गेट by adding first and third numbers we get a number which is double the second number. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड चे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा डबल मिळतो, म्हणजे ट्वाइस वाय मिळतं. त्याला एलएचएस मध्ये आणा, म्हणजे x मायनस 2y प्लस झेड इज इक्वल टू 0. इक्वेशन 2 झालं. आणि थर्ड इक्वेशन काय बघा, तर बाय ऍडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर वी गेट यूज दिस इन्फॉर्मेशन टू फाइंड अ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. आणि कंडिशन राहिली ओके. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3, म्हणजे 3 ने z ला मल्टिप्लाय केलं, and add it to second number, आणि तो कशात ऍड करायचा आपल्याला, सेकंड नंबर म्हणजे y मध्ये. then we get 11. त्यातली आणखी एक कंडिशन आहे, म्हणजे कंडिशन आहे y प्लस 3z इज इक्वल टू 11. इक्वेशन 3. लक्षात ठेवा, एखादं व्हेरिएबल जेव्हा मिसिंग असेल तेव्हा तुम्ही तिथं मुद्दाम तिथं आपण 0x किंवा जे काही मिसिंग असेल टर्म एखादी, तर ते लिहिल्यास काही हरकत नाही. 0x ह्याचं साइन प्लसच आहे, त्यामुळे 0x प्लस y प्लस 3z इक्वल्स 11. म्हणजे त्याला इक्वेशन फ्रेम करत असताना x चा कोएफिशिएंट तिथं काय घ्यायचं आहे, आपल्याला 0 घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. Now let's move on to the next question. त्यातला चौथा प्रश्न बघतो आपण. The cost of 4 pencils, 3 pens and 2 books is rupees 150. पहिली लाईन नेहमीप्रमाणे कॉस्ट ऑफ अ पेन्सिल, त्यानंतर पेन and a book be rupees x, y and z respectively. पेन्सिल, पेन आणि बुक असे तुम्हाला कंडिशन दिले. मग आता पहिली कंडिशन अशी आहे, 4 पेन्सिल्स म्हणजे 4x, 3 पेन्स म्हणजे 3y आणि 2 बुक्स म्हणजे 2z यांची टोटल कॉस्ट दिली आहे 150. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल म्हणजे 1x और जस्ट x, 2 पेन्स म्हणजे 2y प्लस 3 बुक्स म्हणजे 3z यांची कॉस्ट आपल्याला दिली आहे 125. पुढची कंडिशन आहे, कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स म्हणजे 6x, त्यानंतर 2 पेन्स म्हणजे 2y and 3 बुक्स दॅट इज 3z, 3 बुक्स यांची कॉस्ट आपल्याला दिली आहे 175. आणि पुढे विचारलंय, फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम बाय युजिंग मॅट्रिसेस. पुन्हा एकदा ax इक्वल्स b हा मॅट्रिक्स फॉर्म तिथे लिहायचा आणि त्यानंतर आपल्याला पुढे जायचं, आयदर रिडक्शन मेथड और इन्वर्जन मेथड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन, the sum of 3 numbers is 6. हा पाचवा क्वेश्चन आहे. ओके, let the 3 numbers be x, y and z. सांगा काय म्हणले, सम ऑफ 3 numbers is 6 म्हणजे x plus y plus z यांची टोटल काय दिली तुम्हाला 6 दिली. पुढे थ्राइस द थर्ड नंबर, इथं बघा
thrice the third number म्हणजे 3z when added to the first number, ही जी thrice 3z आहे तो फर्स्ट नंबर मध्ये आपल्याला काय करायचं आहे ऍड करायचा आहे. देन फर्स्ट नंबर give 7 म्हणजे ही ऍडिशन तुम्हाला काय सांगितली त्यांनी 7 आहे म्हणून सांगितली. परत कंडिशन बघा, thrice the third number when added to the first number give 7. thrice the third number म्हणजे 3z added to first number gives us 7. मग आता इथं मध्ये पुन्हा एकदा कोणती टर्म मिसिंग आहे सांगा, y. म्हणजे ते इक्वेशन आहे x plus 0y plus 3z is equal to 7. आणि त्यानंतर पुढची कंडिशन आहे on adding 3 times the first number to the sum of second and third to the sum of y and z. इथंच घेतो तर डायरेक्ट 3 times first number y आणि z मध्ये तुम्हाला ऍड करायचे. then we get the number 12. कंडिशन परत वाचतो, on adding 3 times the first number to the sum of second and third number we get 12. find the three numbers using matrices. पुन्हा आपले ax equals b हा मॅट्रिक्स फॉर्म लिहून काढा आणि आयदर रिडक्शन मेथड और इन्वर्जन मेथड यापैकी कोणतीही मेथड वापरली तरी चालेल. नाउ क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन. द सम ऑफ 3 नंबर्स इज 2. पुन्हा एकदा आता ते लेट द 3 नंबर्स काही लिहित नाहीये, ते नंबर्स आहेत x y z. बट द सम ऑफ 3 नंबर्स इज 2 म्हणजे x plus y plus z equals 2. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट, if twice the second number is added to the sum of first and third number we get 0. बघा, if twice the second number म्हणजे twice y. if twice the second number is added to the sum of first and third number is added to the sum of first and third म्हणजेच x plus z, then we get 0. मला हे जरा शंका आहे इथे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असं वाटतं मला. we get o दिसतंय का 0 आहे काय कळत नाही, शंका आहे. बघूया आपण फायनल आन्सर तुम्ही चेक केल्यानंतर किंवा मी सुद्धा हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा नंतर करून पाहतो आणि करेक्शन असेल तर निश्चित सांगतो तुम्हाला. हा, on adding 5 times the first number हे अजून मला इथे लिहायचं आहे. on adding 5 times the first number to the sum of second and third we get 6 असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, हे इक्वेशन आहे x plus 2y plus z is equal to 0. हे झालं इक्वेशन 2 आणि 5x plus y plus z is equal to 6. हे झालं आपलं इक्वेशन 3. आणि मॅट्रिक्स मेथड म्हणजेच इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स मेथड बऱ्याचदा माझ्याकडनं काय शब्द येतो माहिती आहे, जुन्या सिलेबस मध्ये इन्व्हर्जन मेथडलाच मॅट्रिक्स मेथड असं म्हणत होते. रिडक्शन मेथड आणि मॅट्रिक्स मेथड अशी ती नाव असायची. ती मला सवय असल्यामुळं काही वेळेला माझ्याकडनं मॅट्रिक्स मेथड हा शब्द चुकून येतो. पण आता तुमच्या नवीन सिलेबस प्रमाणे त्याला इन्व्हर्जन मेथड म्हणायचं आहे. तर आयदर इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथडनं हा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. याला काही करेक्शन असेल तर मी पुन्हा एकदा निश्चित सांगेन तुम्हाला. नेक्स्ट, टेक्स्टबुक नवीन असल्यामुळं करेक्शन्स असू शकतात. पुढे, an amount of rupees 5,000 is invested in, पुढचा क्वेश्चन बघतोय आपण. an amount of rupees 5,000 is invested in 3 types of investments at interest rates 6.7, 7.7, 8% per annum respectively. The total annual income from these investments is rupees 350. If the total annual income from first two investments is rupees 70 more than the income from the third, then find the amount of each investment using matrix method.
थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन विचारला आता बघा. An amount of rupees 5,000 is invested in 3 types of investments. बघा आपण जे 3 टाईपचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यातल्या पहिल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये x रुपीज इन्व्हेस्ट केले, दुसऱ्यामध्ये y आणि तिसऱ्यामध्ये z असे अज्युम करून घे. म्हणजे फर्स्ट लाईन अशी लिहायची, लेट द अमाउंट्स ऑफ 3 इन्व्हेस्टमेंट्स बी रुपीज x, y and z रिस्पेक्टिव्हली. ही झाली फर्स्ट इन्व्हेस्टमेंट, ही झाली सेकंड इन्व्हेस्टमेंट आणि ही झाली थर्ड इन्व्हेस्टमेंट. आणि पहिली कंडिशन आहे 5,000 रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केले म्हणजे x प्लस y प्लस z सगळे मिळून इन्व्हेस्ट केले झाले 5,000. हे आपलं झालं इक्वेशन 1. आता रेट ऑफ इंटरेस्ट त्यांचे कसे आहेत माहिती आहे, पहिल्या इन्व्हेस्टमेंटचा आहे 6.7%, दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटचा आहे 7.7% आणि तिसऱ्या इन्व्हेस्टमेंटचा आहे 8%. म्हणजे तुम्ही जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करता त्याच्या इतके पर्सेंटेज तुम्हाला काय मिळणार आहे, रिटर्न्स मिळणार आहे. मग आता मी त्यांचा रिटर्न्सचा एक कॉलम तयार करून ठेवतो, रिटर्न्स. फर्स्ट इन्व्हेस्टमेंट, सेकंड इन्व्हेस्टमेंट आणि थर्ड इन्व्हेस्टमेंट यातून मिळणारे रिटर्न्स काय सांगा. पहिल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट केले x, त्याच्या किती पर्सेंट मिळणार तुम्हाला, 6.7% मिळणार आहे. दुसऱ्यात किती इन्व्हेस्ट केले तुम्ही y, त्याच्या किती पर्सेंट मिळणार आपल्याला, 7.7% मिळणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये आपण z रुपीज इन्व्हेस्ट केले ज्याच्या 8% तुम्हाला काय मिळणार आहे, रिटर्न्स मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात फर्स्ट इन्व्हेस्टमेंट कडे जर आपण पाहिलं तर मी त्याचा डेसिमल पॉइंट काढतोय, 67x अपॉन 1000 हे पहिल्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स आहेत. दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 77y अपॉन 1000 इतके रिटर्न्स आहेत. आणि तिसऱ्यामध्ये मी मुद्दामून खालीवर 10 न मल्टिप्लाय करतोय, डिनॉमिनेटर साइड मला सेम राहावी म्हणून 80z तिसऱ्यामध्ये आपल्याला मिळणार आहे 80z अपॉन 1000. हे तिसऱ्या इन्व्हेस्टमेंट मधून मिळालेले रिटर्न्स आहेत. हे पहिल्यांदा असं रिटर्न्स आहे आपण टेबल तयार करून घे. इथं आपलं इक्वेशन 1 ऑलरेडी तयार झालेलं आहे. आता सेकंड कंडिशन काय बघा, द टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम दीज इन्व्हेस्टमेंट्स इज 750. म्हणजे हे तिन्ही जे रिटर्न्स मिळणार आहेत यांची टोटल तुम्हाला काय दिली त्यांनी 350. म्हणजे सेकंड कंडिशन आपली अशी आहे, 67x अपॉन 1000 प्लस 77y अपॉन 1000 प्लस 80z अपॉन 1000. यातून मिळणारी रक्कम आहे 350. आता सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 1000 करून तो ट्रान्सफर करा म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल 67x प्लस 77y प्लस 80z इक्वल्स 350 आणि वरती 3 झिरो वाढतील. हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. हे काय झालं आपलं इक्वेशन 2. इथं इक्वेशन 1 आहे, त्याला मी इक्वेशन 2 देतो. आता थर्ड कंडिशन काय आपण बघणार आहोत. थर्ड कंडिशन अशी आहे, इफ द टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम फर्स्ट 2 इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे बघा हे दोन फर्स्ट 2 इन्व्हेस्टमेंट इज 70 मोर दॅन द थर्ड, इज 70 मोर दॅन द इन्कम फ्रॉम थर्ड. म्हणजे या दोन इन्व्हेस्टमेंट मधून मिळणारे रिटर्न्स याच्यापेक्षा 70 न काय जास्त. मग आता बघा ही तिसरी कंडिशन मी इथं लिहितोय बघा. सांगा पहिल्या दोन मधून मिळणारे रिटर्न्स 67x अपॉन 1000 प्लस 77y अपॉन 1000. हे जे मिळणारे रिटर्न्स आहे हे थर्ड इन्व्हेस्टमेंट पेक्षा कितीने जास्त आहे, 70 रुपीज ने जास्त आहे. म्हणजे थर्ड इन्व्हेस्टमेंट पेक्षा म्हणजे 80z अपॉन 1000 यापेक्षा कितीने जास्त आहे तर 70 ने जास्त आहे. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हा फ्रॅक्शन इथं आणूया, LHS मध्ये आणू. मी आता इथलं इथे चेंज करतो. हे प्लस ते इथं आणून मायनस झाले, मायनस 80z. ठीक आहे. आणि RHS मध्ये इज इक्वल टू काय शिल्लक राहिले सांगा, इथं आता 70 शिल्लक राहिले. आणि सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर ट्रान्सफर करा म्हणजे 67x प्लस 77y मायनस 80z इज इक्वल टू 70 आणि वरती
3 0 हे झालं तुमचं इक्वेशन 3. आणि पुन्हा एकदा हे तिन्ही इक्वेशन्स एकाखाली एखादी लिहून घ्यायचे आणि एकाखाली लिहून झाल्यानंतर आयदर इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड यापैकी कोणतीही मेथड वापरून हे सोडवू शकता. And now the last question, 8th question. But the sum of the costs of one book, each of mathematics, physics and chemistry, is rupees 210. But तीन प्रकारचे टेक्स्टबुक्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. आपण मॅथ्सच्या टेक्स्टबुकची कॉस्ट x अज्युम करूया, फिजिक्स y आणि केमिस्ट्री z. पहिली कंडिशन आहे सम ऑफ द कॉस्ट ऑफ वन बुक. प्रत्येक एक बुक घेतला असेल तर त्यांची टोटल कॉस्ट 210 दिलेली तुम्हाला. म्हणजे फर्स्ट कंडिशन आहे x प्लस y प्लस z इक्वल्स 210. सेकंड कंडिशन अशी आहे टोटल कॉस्ट ऑफ अ मॅथमॅटिक्स बुक, म्हणजे एक मॅथ्सचे टेक्स्टबुक म्हणजे x प्लस 2 फिजिक्स, दोन फिजिक्सचे बुक्स घ्यायचे 2y प्लस अ केमिस्ट्री बुक, केमिस्ट्रीचं पुन्हा एकच z, यांची टोटल कॉस्ट आपल्याला 240 रुपीज दिलेली आहे, 240. ऑल्सो द टोटल कॉस्ट ऑफ अ मॅथमॅटिक्स बुक म्हणजे x प्लस 3 फिजिक्स बुक्स, 3y, 3 फिजिक्स अँड अ केमिस्ट्री बुक अँड 1 केमिस्ट्री इज इक्वल टू रुपीज 300. म्हणजे एक मॅथ्स, 3 फिजिक्स आणि एक केमिस्ट्रीचं बुक्स, एक केमिस्ट्रीचं बुक यांची कॉस्ट 300 रुपीज दिलेली आहे. आणि पुढे विचारले फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ ईच बुक युजिंग मॅट्रिसेस. इक्वेशन्स खूप सोपे आहेत, आयदर इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथडनं प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. हे इथपर्यंत आता मी वर्ड प्रॉब्लेमचे तुमचे सगळेच्या सगळे डाऊट्स क्लिअर केले. आता नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असेल तो पुन्हा पेअर ऑफ लाईन्स हा जो आपला एक्सरसाइज आहे तो मी कंटिन्यू करणार आहे. ओके, थँक्यू.